नमस्कार विद्यार्थी मित्रो, संगमनेर महाविद्यालयाच्या एक नावाजलेल्या आणि पुणे विद्यापीठामध्ये गौरवण्यात आलेल्या क्रीडा विभागामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। क्रीडा क्षेत्रात भाग घेण्याच्या संदर्भात अनेक गोष्टी तुम्ही आतापर्यंत अवगत केले असतील। त्यातीलच एक भाग म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा शारीरिक शिक्षण आतापर्यंत तुम्ही घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घेतला, वेगवेगळ्या स्तरांपर्यंत पोहोचला। तसंच या संगमनेर महाविद्यालयाच्या विभागामध्ये सुद्धा तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग करून घेता येईल। लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी आपल्या संगमनेर महाविद्यालयानं आतापर्यंत क्रीडा विभागामध्ये ज्या अचिव्हमेंट जी प्रगती साधली आहे त्याच्या संदर्भात मी थोडक्यात माहिती देतो। पूर्ण अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ते खेलो इंडिया या स्तरापर्यंत आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवण्यापर्यंत कामगिरी केलेली आहे। आपल्या महाविद्यालयानं पुणे विद्यापीठातल्या अहिल्यानगर विभागाचा उत्कृष्ट महाविद्यालय क्रीडा पुरस्कार सातत्यानं मिळवत आलेला आहे आणि आपल्या अहिल्यानगर असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक आपल्या कार्याचा ठसा उमटवण्याचं काम आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी केलेलं आहे। आपल्या महाविद्यालयामध्ये क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी असतील, जनरल सेक्रेटरी नारायण कलंत्रे असतील आणि इतर जे क्रीडा संवर्धन समितीचे सदस्य आहेत, कॉलेजचं प्रशासन असेल, मान्य प्राचार्य असतील, आमचे क्रीडा मंडळ असेल, या सर्वांच्या मार्फत या संपूर्ण क्रीडा क्षेत्राचं संचालन चालतं आणि त्यांच्या प्रोत्साहातून आपण या क्रीडा क्षेत्राचा विकास करत आहोत, विकास होत आहे। तर आपल्या महाविद्यालयामध्ये स्पोर्टच्या क्रीडा क्षेत्राच्या काय काय फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, तुम्हाला ह्या आत्ता येणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक नशीब आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये एक अत्याधुनिक असं क्रीडा संकुल उभा करण्यात आलेलं आहे। त्या क्रीडा संकुलामध्ये बॅडमिंटन असेल, बॉक्सिंग असेल, टेबल टेनिस असेल, योगा हॉल असेल, रिक्रिएशन हॉल असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा तर आहेतच, पण ग्राउंडवर आपल्याला 400 मीटरचा ट्रॅक दिसतो, हॉकीचं ग्राउंड दिसतं, हँडबॉलचं ग्राउंड दिसतं, नेटबॉलचं ग्राउंड दिसतं। अशा वेगवेगळ्या जवळपास 47 खेळांच्या सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत। मग ह्या सुविधा ज्यावेळी आपल्याकडं उपलब्ध असतात त्यावेळी वेगवेगळ्या स्तरांच्यावर आपण ह्या खेळाडूंना पाठवतो। आत्तापर्यंत आपण 12वीपर्यंत तुम्ही तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तुम्ही सहभाग घेतलेला आहे। या सहभागापेक्षा सिनियर कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही FYला येता त्यावेळी तो स्तर बदलतो। तो स्तर 3 प्रकारे असतो: इंटर कॉलेजिएट, इंटर ग्रुप आणि इंटर युनिव्हर्सिटी। त्यामुळं इंटर कॉलेज म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व कॉलेजेसची मिळून जी स्पर्धा होते ती स्पर्धा म्हणजे इंटर कॉलेजिएट। त्यानंतरचा जो स्तर असतो तो म्हणजे इंटर ग्रुप, म्हणजे नगर, त्यानंतर नाशिक, पुणे जिल्हा आणि पुणे शहर या 4 ग्रुपमधून ह्या स्पर्धा होतात आणि तिथंच या खेळाडूची निवड जर त्याच्या प्रावीण्यानुसार झाली तर तो इंटर युनिव्हर्सिटीला म्हणजे ऑल इंडिया किंवा साऊथ वेस्ट युनिव्हर्सिटीला जातो। त्याचा स्तर राष्ट्रीय स्तरापर्यंत असतो। तर या स्पर्धांच्या मार्फत आपण खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाठवत असतो। त्या स्पर्धांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्या म्हणजे काय, तर क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग घेत असताना महत्त्वाची पालकांची जी अडचण असते खेडेगावातल्या, त्या मुलांना प्रवास असेल, त्या मुलांना दैनंदिन भत्ता असेल, अशा सर्व गोष्टी ह्या महाविद्यालयामार्फत पुरवण्यात येतात। म्हणजेच काय,
इंटर कॉलेजिएट असेल, इंटर ग्रुप असेल, ह्या स्पर्धांचा प्रवास खर्च पूर्ण महाविद्यालय करत असतं. आणि या स्पर्धांसाठी प्रत्येक खेळाडूला हा दिवसागणित 100 रुपये DA दिला जातो विभागामार्फत. जर अहमदनगर विभागातून त्याची निवड पुढं ग्रुप किंवा झोनल मॅचेसला झाली तर विभागामार्फत 300 रुपये DA दिला जातो. आणि ज्यावेळी हा विद्यार्थी इंटर युनिव्हर्सिटीला जातो त्यावेळी रेल्वेच्या रिझर्वेशनपासून पूर्ण त्याच्या दिवसाच्या DA पासून हा DA त्याला दिला जातो. त्यामुळं क्रीडा क्षेत्रामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आपल्याला आर्थिक अडचण ह्या महाविद्यालयामार्फत कधीच निर्माण करून दिली जात नाही. उलट खेळाडूंना काय केलं जातं, ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून त्या खेळाडूंना स्पर्धेला पाठवलं जातं. अजून एक, स्पर्धेच्या दरम्यान जर त्या खेळाडूला दुखापत झाली तर दुखापतीचा पण तिथला स्थानिक जो खर्च असतो तो सुद्धा महाविद्यालय घेत असतं. त्यामुळं या ज्या स्पर्धा आहेत, ह्या स्पर्धा ह्या शालेय स्तरापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. 3 स्तरातून खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत जातो. आणि दुसरा एक स्तर आहे तो म्हणजे असोसिएशन फेडरेशनच्या स्पर्धा, ज्या आपल्या अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय फेडरेशनमार्फत चालतात. त्या स्पर्धांना सुद्धा आपण खेळाडूंना पाठवत असतो. आपल्या महाविद्यालयातील विविध खेळाडू हे जिल्हा स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पदक मिळवण्यापर्यंत गेलेले आहेत. जिल्हा असेल, राज्य असेल, नॅशनल असेल आणि इंटरनॅशनल लेवल असतील. तर हे विद्यार्थी आपल्या संपूर्ण ह्या प्रावीण्याचा उपयोग करून हे इंटरनॅशनल लेवलला पोचलेले आहेत. आणि त्यांनासुद्धा महाविद्यालयानं विविध प्रकारची मदत केलेली आहे. एखादा गरीब खेळाडू असेल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा महाविद्यालयामार्फत विशेष तुम्हाला सवलत दिली जाते, मदत केली जाते. महाविद्यालयाच्या ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग घेत असताना महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारक संस्था ह्या तुम्हाला सतत मदत करत असतात. माननीय डॉक्टर संजय मालपानी सर यांच्या दूरदृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहनाच्या पाठिंब्यावर आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंसाठी योजना चालू आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे क्रीडा कोश योजना. म्हणजे खेळाडू, होतकरू खेळाडू आहे, गरीब आहे, त्याला स्पर्धेला जाताना ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याचं काम ह्या क्रीडा कोशमार्फत केलं जातं. त्यामुळं ह्या संपूर्ण योजना ह्या खेळाडूंच्या प्रगतीसाठी ह्या कारणीभूत ठरलेले आहेत. आणि बरेच विद्यार्थी या योजनांचा उपयोग करून वेगवेगळ्या स्तरावर प्रावीण्य मिळवून आलेले आहेत. वेगवेगळ्या बक्षीस योजनासुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये असतात. त्यातलं बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये महाविद्यालयामार्फत त्या खेळाडूला वेगवेगळ्या प्रकारची बक्षीसंसुद्धा वेगवेगळ्या स्तरांसाठी दिली जातात. त्यामुळं महाविद्यालयामध्ये क्रीडा क्षेत्रातील जो सहभाग आहे तो सहभाग इतर महाविद्यालयांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. इंटर कॉलेजिएट असेल, इंटर ग्रुप सिलेक्शन असेल, आपले कमीत कमी विद्यार्थी ह्या स्तरांपर्यंत जाऊन सर्वाधिक संख्या त्यांनी गाठलेली आहे असं यावेळी मी म्हणेल. तर संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागामध्ये सहभाग घेत असताना तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला क्रीडा क्षेत्रातल्या प्रावीण्यासोबतच तुम्हाला करिअरचं मार्गदर्शनसुद्धा इथं केलं जातं. त्यामुळं आज मला अभिमानानं सांगावं वाटतं आहे की आपल्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे मिलिटरीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहेत. क्रीडा क्षेत्राचा जर विचार केला तर NIS म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा कोच, तसंच DSO म्हणजे जिल्हा क्रीडाधिकारी, तालुका क्रीडाधिकारी, तसंच वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळं तुम्ही खेळासोबत जर स्पोर्ट्स करिअर करणार असाल
तर तुम्हाला स्पोर्ट्स करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. क्रीडा शिक्षक ज्युनियर सिनियर स्तर असेल, शासकीय सेवेमध्ये तालुका क्रीडाधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी किंवा शासकीय कोच जर व्हायचं असेल तर तुम्हाला महाविद्यालयाअंतर्गत मार्गदर्शन हे तुम्हाला लाभतं. वेगवेगळ्या अधिकारी झालेल्या, वेगवेगळ्या पोलीस झालेल्या, वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अजूनही फोन कॉल्स येतात, जे महाविद्यालयामार्फत त्यांना जे मार्गदर्शन झालं त्याचा त्यांनी निश्चित फायदा मिळवलेला आहे. महाविद्यालयामध्ये विविध भरती प्रक्रिया ज्या शासकीय भरती प्रक्रिया ज्या राबवल्या जातात त्याचंही मार्गदर्शन केलं जातं. महाविद्यालयाचे अनेक खेळाडू जनरल पोलीस, रेल्वे पोलीस, वन विभाग, महसूल विभाग यामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळं तुम्हाला जे ऑल इंडिया स्तरावरचं जे इंटर युनिव्हर्सिटी स्तरावरचं जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं त्याच्यातून तुम्हाला 5% आरक्षणातून वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांचा लाभ घेता येतो. आणि अनेक असे विद्यार्थी आहेत की त्यांनी या सर्टिफिकेटचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काय केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे. त्यामुळं आपल्या महाविद्यालयामध्ये मी प्रकर्षानं सांगेन की सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये इनडोअर स्पोर्ट्स जर घेतले तर तुम्ही पूर्ण कुस्तीपासून बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, त्यानंतर वेगवेगळ्या तलवारबाजी हे असे ज्या कॉम्बॅट खेळाच्या क्रीडा प्रकार आहेत त्या सर्वांच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसंच आउटडोर स्पोर्ट्स जे आहेत, फुटबॉलपासून हँडबॉल, हॉकी, त्यानंतर सॉफ्टबॉल, बेसबॉल अशा वेगवेगळ्या, व्हॉलीबॉल सारख्या सर्व खेळांच्या सुविधा इथं उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ते आम्हाला परिश्रम करणाऱ्या आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंची. कारण या तुमच्या प्रामाणिक आणि या परिश्रमाच्या जोरावरच ह्या महाविद्यालयाचा हा क्रीडा प्रगतीचा आलेख सातत्यानं उंचावत गेलेला आहे. आणि आत्तासुद्धा या नवीन विद्यार्थ्यांनी या क्रीडा क्षेत्रामध्ये भाग घेऊन ह्या संधीचा उपयोग करायचा आहे. हा झाला क्रीडा विभागाचा मुख्य पार्ट. पण प्रथम वर्षासाठी या महाविद्यालयामध्ये एक कंपल्सरी को करिक्युलर कोर्सच्या अंतर्गत फिजिकल एज्युकेशन हा विषय राबवला जातो. या योजनेचा उद्देशच असा आहे की त्या विद्यार्थ्याची बुद्धीसोबत शरीरसुद्धा चांगलं असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या विषयाच्या अंतर्गत जे अध्यापन होतं त्यातून तुम्हाला ह्या शारीरिक सदृढतेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. हा सिलॅबस 4 युनिटमध्ये विभागलेला आहे. त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस कसा आहे, कसा पाहिजे, त्याच्या डेव्हलपमेंटच्या विविध पद्धती कशा आहेत त्या शिकवल्या जातील. दुसऱ्या युनिटमध्ये न्यूट्रिशन, आपला आहार कसा असला पाहिजे, आहाराच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार तुम्हाला आत्ताच्या गरजेनुसार काय आहार हवा त्याचं मार्गदर्शन होतं. तिसरं युनिट जे आहे त्या तिसऱ्या युनिटमध्ये तुमची या 2 टॉपिकवर क्रीडा क्षेत्रातला एखादा खेळ तुम्ही मास्टरी म्हणून घ्यायचा आहे, त्याच्यावर एक 20 मार्काची MCQ टेस्ट होते. त्या टेस्टमधून तुमचा हा लेखी पेपर किंवा MCQ टेस्ट घेतली जाते. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे 30 मार्काची जी फिजिकल फिटनेसची टेस्ट आहे त्याच्यामार्फत ही टेस्ट तुमच्या इंटरनल जे ऑर्गन्स आहेत, हार्ट कपॅसिटी किती आहे, तुमच्या लंग कपॅसिटी किती आहे, मसल्समध्ये पॉवर किती आहे, मसल्समध्ये दमदारपणा किती आहे, ह्या सर्व गोष्टींचं मूल्यमापन या वर्षामध्ये होणार आहे. आणि त्याप्रमाणे तुमच्या प्रावीण्याला एका विशिष्ट मार्काच्या ग्रेडमध्ये विभागलं जाणार आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की माझं शारीरिक सुदृढता ही कोणत्या लेवलची आहे. त्यानुसार तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये मार्गक्रम करू शकाल किंवा आपल्या आयुष्याला चांगला आकार देऊ शकाल. या दृष्टिकोनातून हा विषय फर्स्ट इयरमध्ये शिकवला जाणार आहे. ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक MCQ 20 मार्काचा पेपर असतो आणि 30 मार्काची फिजिकल फिटनेस टेस्ट असते. त्याच्यामध्ये 3 टेस्ट असतात. यासाठी तुमचं एक सेपरेट लेक्चर होतं आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला
ते संपूर्ण गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. तर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना आपलं करिअर करायचं आहे, क्रीडा क्षेत्राचा फायदा घेऊन पुढच्या शासकीय नोकऱ्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करायच्या असतील तर मी स्वतः डॉक्टर अजित कुमार सदाशिव कदम क्रीडा विभाग प्रमुख म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं या क्षणिक स्वागत करतो आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करून थांबतो. जय हिंद.